माझ्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातलं मिळालं आणि दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य जिथं भाजपचं विद्यमान आमदार आहेत, मंत्री आहेत, हे सगळं बाजूला ठेवून ज्यांनी देण्याचं काम केलं ते आपल्या मिरजेच्या कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा मी मनापासून आभार मानतो। तब्बल 25,000 मतांचं मताधिक्य आपण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दिलं। एवढं सोपं नव्हतं। मी सुरेश बापूंचे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून कौतुक करेन, आभार मानतो की त्याने एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला। ज्या पक्षामध्ये ते काम करत होते, ज्या पक्षाचे नगरसेवक म्हणून ते कार्यरत होते, त्या पक्षामध्ये विचारांची या ठिकाणी फार त्यांची फारकत झाल्यानंतर जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षावर अन्याय होतोय, जिल्ह्यातील लोकांवर अन्याय होतोय, मिरज तालुक्यावर अन्याय होतोय, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय, हे पाहिल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धाडसी निर्णय घेतला। माझ्याशी चर्चा केली, विशाळगावच्या चर्चेत होते आणि त्यांनी सांगितलं आता आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहू आणि या ठिकाणी त्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ। खरं पाहिलं तर जसं सुरेश बापूंनी धाडस केलं तसंच आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते ज्यांनी खरं पहिल्या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला असे अजितराव घोरपडे सरकारांचे सुद्धा मला मनापासून आभार मानले पाहिजे की त्यांनी या निवडणुकीमध्ये विशाल पाटील असतील आणि सर्व कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांनी कवठेमहांकाळ तालुका मिरज तालुक्यामध्ये या ठिकाणी चांगलं लक्ष घालून की सगळ्या 2 तालुक्यातलं मताधिक्य देण्याचं काम एक फार मोठं आपल्या सर्वांसाठी केलं। वास्तविक पाहता विशाळगाव लोकांनी नुसतं मतं दिलेली नाहीत, लोकांनी तुम्हाला व्यक्तिगत निवडून दिलेला नाही, लोकांनी काँग्रेस पक्षाला मतं दिली, हाताच्या पंजाला मतं दिली, लोकांनी एका विचाराला मदत दिली। हा विचार या जिल्ह्यामध्ये हा स्वर्गीय वसंतदादांनी या ठिकाणी त्याची सुरुवात केली। अनेकांनी तो विचार पुढे नेला। 99ला जेव्हा असाच काँग्रेस पक्षाचा संघर्षाचा काळ होता तेव्हा साक्षीदार आदरणीय अजितराव घोरपडे सरकार आहे, त्या काळामध्ये स्वर्गीय पत्रकारांची कदम साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यानंतर काही कालावधीनंतर मदन भाऊंनी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये चांगली भर टाकली। अशा पद्धतीने हा विचार या सांगलीमध्ये वाचवण्याचा, त्याचा वाढवण्याचं काम पुढच्या पिढीने केलं आणि म्हणून ही जबाबदारी आता तुमच्या आमच्यावर आलेली आहे। कारण या ठिकाणी या जिल्ह्यातील सार्वजनिक प्रश्न आहेत, मिरज तालुक्यातले सार्वजनिक प्रश्न आहेत, मिरज शहराचे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न निश्चितपणे आपण सोडवायचे। येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 4 महिन्यात एका पुढच्या दुसऱ्या आव्हानाला आपल्याला सामोरे जायचं। मिरज विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत अनेकांच्या आशा या ठिकाणी अनेकांनी आशा लावून दिल्या आणि म्हणून मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो, आज सांगली लोकसभा मतदारसंघ असेल, सांगली जिल्ह्यामध्ये असेल, काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्व मिरजच्या माझ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाचा झेंडा हा मिरज विधानसभा सभेमध्ये या ठिकाणी तुमच्या आशीर्वादामध्ये फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार। आज या तालुक्यातली, या शहरातली जनता ही काँग्रेस प्रेमी आहे। इथल्या लोकांना काँग्रेस पक्षाच्या विचाराची जाण आहे, याची पूर्ण आम्हाला कल्पना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे जे काही आपल्याला पुढचं आव्हान आहे त्या आव्हानाच्या बाबतीत त्याच्यावर कशी मात करायची, एक सक्षम उमेदवार कसा द्यायचा, याच्यावर सातत्याने माझा विचार चालू आहे। आम्ही अनेक लोकांच्या भावना ऐकून घेतोय, परंतु जर पुढची ताकद पराभूत करायची असेल तर एक चांगल्या पद्धतीने सांगड आपल्या सर्वांना इथे घालावी लागेल। मिरज ग्रामीण, मिरज शहर दोन्ही महत्वाचे। ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे, शहरातले प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि एक चांगला उमेदवार येणाऱ्या काळात दिला पाहिजे। मला आपल्या सर्वांना विनंती की येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार बदल होणार आहेत। अहो, जी नाचत होती महाराष्ट्राच्या राजकारणात की भाजपची, आमच्या महायुतीची सत्ता येईल, कोण म्हणत होतं की महाविकास आघाडीचे 10 काय 18 खासदार निवडून येणार नाही, ही सगळ्यांची तोंड गप्प झाली जेव्हा 48 पैकी तब्बल 31 खासदार महाराष्ट्रातले हे महाविकास आघाडीचे निवडून आले आणि त्यामध्ये आपण सांगली जिल्ह्याची भरत आहे। आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचं
की जसं महाराष्ट्रात एक वातावरण आज पेटून उठलेलं आहे, तशाच पद्धतीचं या ठिकाणी आज सांगली जिल्ह्यामध्ये एक वातावरण आज पेटलेलं आहे. आमच्या मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, धनगर समाज असेल, यांच्यावर जो अन्याय झाला, यांना जो फसवलं, जे अत्याचार झाला, हे काही माणसं विसरलेली नाही. सांगली जिल्ह्यामध्ये जे सातत्याने धर्माच्या नावावर जे राजकारण करण्यात आलं, लोकांना बाजूला करण्यात आलं, हे सुद्धा माणसं विसरलेली नाही. सांगली जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावाखाली जे सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आलं, मिरज शहरातल्या लोकांना फसवलं आलं, हे सुद्धा माणसं विसरलेली नाही. आणि हे सगळं आता बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये ताकदीने, एक दिलाने, एकजुटीने या ठिकाणी आपल्याला काम करायचं. आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचंय, विशालराव, येणाऱ्या काळात महाराष्ट्राला मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल. तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हे येणारा काळ ठरवेल, पण काँग्रेस पक्षाचा नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला, आपले नेते आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांना ताकद देण्याकरता आपण या जिल्ह्यामध्ये गुढ बांधू. जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे आमदार कसे निवडून येतील याच्याकडे आपण ताकदीने लक्ष दिला पाहिजे. तुम्ही मंडळींनी जे मताधिक्य दिलं 25,000चं, त्याच बाबतीत विधानसभेच्या या निवडणुकीत सुद्धा तुम्ही आशीर्वाद द्यावे, अशी आपल्या सर्वांना मी नम्रपणे विनंती करणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे की एकजुटीने, एक दिलाने, आता ताकदीने या ठिकाणी आज आपण सगळेजण एकत्रित काम करूयात. येणाऱ्या काळात मिरजच्या कुठल्याही प्रश्नाबाबतीत, मिरजचा कुठलाही कार्यकर्ता असू दे, त्याचे व्यक्तिगत अडचणी असू दे, सार्वजनिक अडचणी असू दे, कुठे राजकीय अडचणी असू दे, तुम्हा सगळ्यांना ताकद देण्याचं काम विश्वरित्याला